फणस काढण्याची वेळ साधणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर सगळी मेहनत वाया जाते. लवकर काढलेला फणस व्यवस्थित पिकतच नाही, म्हणून तो तयार झालाय की नाही हे ओळखणं गरजेचं आहे. मग फणस तयार झालाय हे ओळखायचं कसं? चला काही सोप्या खुणा पाहूया. सगळ्यात पहिली खूण आहे सालीचा रंग. तो गडद हिरव्यावरून फिक्कट पिवळसर होतो. रंगानंतर आता लक्ष द्या त्याच्या सालीवरच्या काट्यांकडे. तेही खूप काही सांगतात. कच्च्या फणसाचे काटे टोकदार असतात, पण तयार झाल्यावर ते पसरट आणि थोडे मऊ वाटतात. आणखी एक महत्वाची खूण आहे फळाच्या देठाचा रंग. याकडे लक्ष ठेवायला हवं. कच्चं असताना देठ हिरवा असतो, पण तयार झाल्यावर तो पिवळसर तपकिरी दिसू लागतो. आता वापरूया कानांचा. अनुभवी शेतकरी आवाजावरून फणस अगदी बरोबर ओळखतात. कच्च्या फळातून डबडबीत भरलेला आवाज येतो. तयार फळातून थोडा पोकळ. आणि हो, वास घ्यायला विसरू नका. तयार फणसाला एक मंद गोड सुगंध येतो. हा सुगंध देठाजवळ जास्त येतो. वास नसेल तर समजा फळ अजून तयार नाही. शेतकऱ्यांची आणखी एक खास पद्धत आहे चिकाची तपासणी. कच्च्या फळातून खूप चीक येतो, पण तयार फळातून तो जवळजवळ येतच नाही. आणि एक शेवटची गोष्ट म्हणजे फळाचं वय. साधारणपणे 90 ते 120 दिवसात फणस तयार होतो. म्हणजे भाजीसाठी कोवळा तर पिकवून खाण्यासाठी जास्त दिवस ठेवावा लागतो. तर मग ह्या सगळ्या खुणा लक्षात कशा ठेवायच्या? त्यासाठी एक सोपं नियम आहे. फक्त या 4 गोष्टी तपासा: सालीचा रंग, काट्यांची रचना, वास आणि आवाज. जर या चारही खुणा जुळून आल्या तर समजा फणस काढायला अगदी तयार आहे. अर्थात कापणीची वेळ फणसाच्या उपयोगावरही अवलंबून असते. जसं की भाजी करायची असेल तर लवकर, पण पिकवून खायचं असेल तर उशिरा काढा. या खुणा वापरल्यामुळे अंदाज चुकत नाही आणि योग्य फळ मिळतं. यापैकी कोणती खूण सर्वात जास्त उपयोगी पडते हे अनुभवानेच अधिक चांगलं कळेल.